राम नारायण राम. आज मी माझ्या कुटुंबाबद्दल काही गोष्टी तुम्हा सर्वांसोबत शेअर करू इच्छितो. माझे कुटुंब हे व्यापारी कुटुंब होते. माझे आजोबा आणि काका हे स्वातंत्र्य सैनिक होते. माझे वडील स्वरूपानंद नावाच्या गुरुजींचे अनुयायी होते. रोज अनेक लोक स्वरूपानंदजींचे शिष्य होत असत. ही गोष्ट सुमारे 50 वर्षांपूर्वीची आहे. जेव्हा मी मोठा झालो आणि वडिलांसोबत व्यवसाय सांभाळण्याच्या तयारीत होतो, तेव्हा वडिलांनी जबरदस्ती मला दीक्षा दिली. एके दिवशी मी वडिलांना सांगितले की तुमच्या गुरूंची संस्कृती योग्य आहे, पण केवळ तीच अनुसरण केल्याने काहीही साध्य होणार नाही. त्याऐवजी काही तत्त्वांची सखोल माहिती असणे आवश्यक आहे. त्यावर वडील म्हणाले, गुरुजी जे सांगत आहेत ते सर्व काही योग्य आहे. तुला सर्व काही जाणून घेण्याची गरज नाही. यावर आमच्यात वाद झाला. वादाच्या ओघात मी सहजच म्हणालो, तुम्ही मृत्यूनंतर पृथ्वी सोडाल तेव्हा मी तुम्हाला मुक्ती देईन. सन 2003 मध्ये वडिलांचे निधन झाले. 3 महिन्यांनंतर मी एका ऑफिसमध्ये ध्यान करत असताना मला वाटले की कोणीतरी माझे पाय पकडले आहेत. मी विचारले, तू कोण आहेस? तेव्हा समोर माझे वडील उभे होते. मी त्यांना मिठी मारली, त्यांच्या चरणी नतमस्तक झालो आणि बघतो तर काय, ते अदृश्य झाले. हे सर्व पाहून मी घाबरलो. मृत्यूनंतर कोणीही पृथ्वीवर परत येत नाही, पण माझे वडील आले. मी खोटे बोलत नाही. मी निसर्गाचा सेवक आहे. मी जे काही बोलतो ते खरे असते. माझे महान गुरु बालक ब्रह्मचारीजी हे अतिशय शक्तिशाली आहेत. त्यांच्या कृपेनेच मला वडिलांना भेटण्याची संधी मिळाली. या पृथ्वीवर जो चांगले कर्म करतो त्यालाच मुक्ती मिळते. म्हणून प्रत्येकाने सत्कर्म करावे, विवेकाने विचार करावा. पृथ्वीवरील प्रत्येक माणसाला जगण्याचा हक्क आहे आणि त्याला तो मिळालाच पाहिजे. मानवजात ही एकच आहे. त्यांची भाषा, धर्म, मातापिता हे सर्व एकच आहेत. प्रत्येकाच्या मनात पुढे जाण्याची जिद्द असली पाहिजे. कोणाच्याही विरोधात द्वेष बाळगू नये. जीवन साधेपणाने जगले पाहिजे. असे केल्यास मुक्तीचा मार्ग लवकर सापडेल. मुक्तीचे द्वार जन्मत बंद असते, ते आपल्याला स्वतः उघडावे लागेल. चांगले कर्म करून, विवेकाने वागून, ध्यानधारणा करून. कारण या पृथ्वीवर कशाचीही कमतरता नाही. पृथ्वीवर सर्व काही आहे, तरीही लोक स्वतःच्या मनाप्रमाणे का वागत आहेत? कारण माणसाने स्वतःला पृथ्वीचा मालक समजून टाकले आहे. येथे मानवनिर्मित शिक्षण, मानवनिर्मित राजकारण आणि मानवनिर्मित संविधान आहे. पण निसर्गावर आधारित शिक्षण, निसर्गावर आधारित राजकीय प्रणाली आणि निसर्गावर आधारित संविधान नाही. म्हणूनच लोकांनी याबद्दल विचार करायला हवा, स्वतःला जागरूक करायला हवे. आपला सर्वोत्तम मित्र आपण स्वतःचा असतो. आपण स्वतःचे प्रेम करायला शिकले पाहिजे. पृथ्वीवरील प्रत्येकाने इतरांविषयी चांगले विचार केले पाहिजेत. केवळ स्वतःपुरतेच विचार करू नयेत. जेवण, पेय, कपडे हेच जीवन नव्हे. जर एखादे मूल तुमच्या समोर उपाशी झोपत असेल तर शक्य तितकी मदत करा. देशासाठी मोदी सरकारच्या योजना, सर्वांना अन्न, निवारा देण्याचा प्रयत्न हा खरोखर प्रशंसनीय आहे. यामुळे प्रत्येकाला त्यांचे हक्क मिळतील. सरकारने प्रत्येक माणसाचे म्हणणे ऐकले पाहिजे आणि निसर्गाविषयीही जनजागृती केली पाहिजे. राम नारायण रामचा जप करणे प्रत्येकाने सुरू ठेवले पाहिजे. यामुळे मनःशांती मिळेल आणि जीवन अधिक आनंदाने जगता येईल. राम नारायण रामचा जप केल्याने आपले कल्याण होईल.